अकोला शहरात जिल्हा पोलीस दलाच्या मिशन उडान उपक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, तर युवकांसाठी रोजगार व शिक्षण मार्गदर्शन शिबिराचं आयोजनही झालं। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला। शिस्तीबरोबर समाजसेवा या तत्वांवर चालणाऱ्या अकोला जिल्हा पोलीस दलाने मिशन उडान या उपक्रमातून एक वेगळी सामाजिक भूमिका पार पाडली आहे। बुधवारी खदान पोलीस ठाण्याच्या वतीने बाबा हरदास राम भवन सिंधी कॅम्प येथे आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि युवकांसाठी शैक्षणिक व रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ठरले अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक। त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कष्टाची तयारी आणि सकारात्मक विचारसरणी यांचे महत्त्व पटवून देत प्रोत्साहन दिले। कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त शेळके, प्रथम फाउंडेशनचे आशिष इंगडे आदी मान्यवर उपस्थित होते। शहरातील 50 गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनीही कृतज्ञता व्यक्त केली। 500हून अधिक युवक, महिला आणि नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला। शेळके यांनी शासनाच्या कौशल्य विकास योजनांची माहिती दिली, तर आशिष इंगडे यांनी रोजगारांच्या संधीचे मार्गदर्शन केले। खदान पोलीस निरीक्षक मनोज केदारे आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला। मिशन उडानमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद आणि युवकांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे। पोलीस प्रशासन केवळ कायदा सुव्यवस्थेपुरतं मर्यादित नसून सामाजिक जबाबदारीही ते पार पाडत असल्याचा उत्तम नमुना या कार्यक्रमातून दिसून आला।